कुशल, तुला विचारेन खरं तर पोस्टर आणि मगाशी आपण म्हटलो की तू अशील, संदीप दादा असेल, प्राजक्त यांच्याकडे बघितलं की मग एखादा कॉमेडी चित्रपट आहे का, किंवा तुम्ही कॉमेडीचं जे काही रूट्स आहेत तिथून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि या कलाकारांना या चित्रपटासाठी विचार होणं, त्याबद्दल तुला काय वाटतं? मला आता चला हवा येऊ द्याच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र किंवा देशात किंवा देशाबाहेर जिथे जिथे मराठी माणूस आहे ते आम्हाला ओळखतात की हे विनोदी कामं खूप छान करतात पोरं. पण 10 मिनिटाचं स्किटसाठी एखादं कॅरेक्टर उभं करणं आणि 2-2.5 तासाच्या सिनेमासाठी कॅरेक्टर उभं करणं, ह्याच्यात जमीन आणि आसमान एवढा फरक आहे ना. ते पात्र तुम्हाला बिलिव्हेबल करावं लागतं, जिवंत करावं लागतं, रादर ते जगावं लागतं. अशा पद्धतीच्या भूमिका आम्ही करू शकू की नाही हा प्रश्न बऱ्याचदा डिरेक्टर्सच्या मनात येतो, यायचा. ह्याच्यावरती अपवाद म्हणजे विजू माने सर, कारण ते माझे खूप चांगले मित्र आहेत. सो त्यांना माझी ताकद माहिती होती. त्यांनी मला बऱ्याचदा अशा संध्या दिल्या. बाहेर जे दिग्दर्शक आहेत अदरवाईज त्याच्यामध्ये प्रीतम पाटील हा एक असा दिग्दर्शक आहे की ज्याने एवढा मोठा विश्वास माझ्यावरती ठेवला. यापूर्वी समीर पाटीलने हा विश्वास ठेवला होता, समीर आशा पाटीलने, जो आमचा सुपर डुपर सिनेमा आहे, जो 50 दिवसापेक्षा जास्त थिएटरमध्ये चालला. आणि मला खात्री आहे की आता घबाडकुंड जो 19 तारखेला येतोय तो 100 दिवस क्रॉस करेल सर. तर आमचा असा विचार होणं आता होऊ लागलाय आणि ह्या सिनेमानंतर हा कायम होईल याची मला खात्री वाटते.